श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, D फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860 77 71 05। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। केंद्र सरकारनं जे बजेट देशासाठी पास केलं त्याच्यात सगळ्यात जास्त अन्याय हा महाराष्ट्रावर झालेला आहे। केंद्र सरकारला जो कर देशभरातून जातो 20% कर हा आमचा महाराष्ट्र केंद्र सरकारला देतो, तरीसुद्धा फक्त सरकार वाचावं ह्या एकाच ह्याच्यासाठी त्यांनी 17,000 कोटी रुपये आंध्राला आणि 22,000 कोटी रुपये बिहारला द्यायचं काम केलं। अशा केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। शेतकरी जो आज आर्थिक संकटात आहे त्याला बियाणाला, खताला जी 18% GST ह्या लोकांनी लावलं त्याचासुद्धा आम्ही निषेध करतो आणि शेतकऱ्याला खत, बियाणं, अवजार ह्याला लावलेला GST हा त्वरित संपुष्टात आणावा आणि जर केंद्र सरकारनं ह्यापुढेही असंच धोरण महाराष्ट्रासोबत चालू राहिलं, जसं हवेत उडणारे मोदीजी निवडणुकीनंतर लंगडी सरकार त्यांनी आणली, त्याच प्रकारे महाराष्ट्रातून ही जनता ह्या सरकारचं, राज्य सरकारचं सुद्धा पानिपत। कालच नरेंद्र मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प प्रसिद्ध झाला। या अर्थसंकल्पात आपण बघितलं असेल की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ज्या राज्यांना धोबीपछाड केलं त्या राज्यावर या केंद्र सरकारनं अन्याय केलेला आहे, त्यांना बजेट दिलेला नाही आहे। ज्या ठिकाणावर नरेंद्र मोदींना ज्या राज्यांची साथ मिळाली त्याला झुकतं माप दिलेलं आहे आणि ह्या अर्थसंकल्पात म्हणजे मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता ही महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभी राहिली। या ठिकाणी भाजपचा सुपडा साफ झाला। हा राग मनात धरून नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय केलेला आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राला बजेट दिलेला नाही आहे। मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा जो काल अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय केलेला आहे, हा अन्याय महाराष्ट्रातली जनता विधानसभेला भरून काढेल आणि ह्याच्यापेक्षा जास्त सुपडा साफ ह्या भारतीय जनता पार्टीचा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं ह्या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो।